नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक जबरदस्त संधी घेऊन आलो आहोत. ही संधी आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरीची, तीही उत्तम पगारासह. नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड, ज्याला आपण NCL म्हणतो, ही केंद्र सरकारची एक खूप मोठी कंपनी आहे आणि त्यांनी तब्बल 75 पॅरामेडिकल पदांसाठी कायमस्वरूपी भरती काढली आहे. चला तर मग ह्या संधीबद्दल सगळं काही व्यवस्थित समजून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर आधी NCL मधल्या संधीचं स्वरूप समजून घेऊ, मग कोणती पदं आहेत आणि किती जागा आहेत ते बघू. त्यानंतर पात्रता, पगार आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे यावरही बोलू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. सगळ्यात आधी ही कंपनी म्हणजे NCL काय आहे आणि ही संधी इतकी खास का आहे हे जाणून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, ही कोणतीही तात्पुरती किंवा कंत्राटी भरती नाहीये. ही आहे परमनंट म्हणजे कायमस्वरूपी नोकरी, आणि तीही केंद्र सरकारच्या मिनीरत्न दर्जाच्या कंपनीमध्ये. म्हणजे नोकरीची सुरक्षा तर आहेच, पण भविष्यही उज्ज्वल आहे. आता हे बघूया की या 75 जागांमध्ये नक्की कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि तुमच्यासाठी किती संधी आहेत. इथे बघा, एकूण 75 जागांपैकी सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 47 जागा या स्टाफ नर्ससाठी आहेत. त्या पाठोपाठ पॅथॉलॉजिस्ट, टेक्निशियन आणि इतर पदांचाही समावेश आहे. आणि हो, प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा कशा विभागल्या आहेत हेही तुम्ही इथे पाहू शकता. आता येतोय सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या पदांसाठी अर्ज करायला कोण पात्र आहे? तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय असायला हवी? चला हे सविस्तरपणे पाहूया. स्टाफ नर्स पदासाठी पात्रता अगदी सरळ आणि सोपी आहे. तुम्ही कोणत्याही शाखेतून 12वी पास असाल आणि तुमच्याकडे GNM किंवा BSc नर्सिंगची डिग्री असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. फक्त तुमचं स्टेट काउन्सिलचं रजिस्ट्रेशन वैध असायला हवं. फार्मासिस्ट पदासाठी मात्र एक छोटासा बदल आहे. इथे तुमचं 12वी सायन्समध्ये झालेलं असणं गरजेचं आहे. सोबतच फार्मसीमधला डिप्लोमा आणि फार्मसी काउन्सिलची वैध नोंदणी आवश्यक आहे. आणि हो, एक खूप चांगली गोष्ट म्हणजे ही केंद्र सरकारची नोकरी असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातले असा किंवा भारतातल्या कोणत्याही राज्यातले तुम्ही ह्या पदांसाठी अर्ज करू शकता. बरं, वयाचं काय? तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे आहे आणि हे वय मोजण्यासाठी शेवटची तारीख आहे 1 मे 2026. म्हणजे या तारखेला तुमचं वय 30पेक्षा जास्त नसावं. आणि हो, राखीव प्रवर्गातील मित्रांसाठी सरकारी नियमांप्रमाणे वयामध्ये सूट नक्कीच आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे म्हणजे 35 वर्षांपर्यंत आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे म्हणजे 33 वर्षांपर्यंतची सवलत आहे. आता येऊया त्या भागाकडे ज्याची तुम्ही सगळेजण वाट बघत आहात, म्हणजे पगार आणि इतर फायदे. या नोकरीतून आपल्याला काय मिळणार आहे? चला बघूया. इथे बघा, एका वर्षाच्या ट्रेनिंग काळातच तुम्हाला जवळपास 47,330 रुपये बेसिक पगार मिळेल. आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्ही कायम होताच तुम्हाला पूर्ण पगार, भत्ते आणि इतर सगळे फायदे मिळायला सुरुवात होईल. एक गोष्ट सांगतो, NCL ही कोल इंडियाची उपकंपनी आहे आणि कोल इंडियाचा पगार नेहमीच इतर सरकारी कंपन्यांपेक्षा जास्त असतो. इथे तुम्हाला तिमाही बोनस आणि इतर अनेक सुविधाही मिळतात. म्हणजे ही एक जबरदस्त संधी आहे. चला, आता सगळं तर समजलं, पण जर तुम्हाला ही संधी घ्यायची असेल तर अर्ज कसा करायचा आणि निवड कशी होणार हे नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेचच नोंद करून ठेवा. अर्ज 9 एप्रिलला सुरू होतील आणि 1 मे ही शेवटची तारीख आहे. अर्ज शुल्काचं म्हणाल तर ओपन, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 1,180 रुपये शुल्क आहे. पण SC/ST, माजी सैनिक आणि विभागीय उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क नाही. निवड प्रक्रिया तर अतिशय सोपी आहे. कोणतीही मुलाखत नाही, काही नाही. फक्त एक 90 मिनिटांची ऑनलाईन परीक्षा. यात 70% प्रश्न तुमच्या टेक्निकल विषयावर असतील आणि 30% प्रश्न जनरल नॉलेजवर असतील. त्यामुळे तुमचा विषय पक्का असेल तर ही परीक्षा क्रॅक करणं सोपं आहे. आणि ऐका, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाहीये. याचा अर्थ तुम्ही बिनधास्तपणे सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. चुकलं तरी मार्क कापले जाणार नाहीत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला किमान पात्रता गुण मिळवावे लागतील. खुल्या प्रवर्गासाठी 100 पैकी 50 आणि राखीव प्रवर्गासाठी 40 गुण मिळवणं आवश्यक आहे. अर्ज करायची प्रोसेस पण अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि वेळेच्या आत फॉर्म सबमिट करायचा आहे.
तर मित्रांनो, ही होती NCL पॅरामेडिकल भरतीची संपूर्ण माहिती. विचार करा, एक उत्तम पगार, कायमस्वरूपी नोकरी आणि एक सुरक्षित भविष्य. ही संधी खरंच तुमचं आयुष्य बदलू शकते. ही संधी सोडू नका. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.